सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. चर्चा तर होणारच. नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक शंकरराव चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निर्वाचन अधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे दाखल केला. दखल घेण्याजोगे म्हणजे दोन्ही उमेदवारांचा मुहूर्त एकच ठरला व या दोघांनीही सकाळी 11:30च्या अगोदर अर्ज दाखल करण्यास घाई केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं नामनिर्देशन पत्र आज जिल्हाधिकारी यांच्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडे दाखल केलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे. सामदाम दंडभेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने ही लढत देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला आहे. सगळ्याच ठिकाणी सगळ्यांच्याच मनासारखं होत चालला होता की अनेक ठिकाणी अर्ज काँग्रेसकडे मागणे भरपूर लोकांचे आहे. त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी थोडासा असंतोष होणं स्वाभाविक, पण तो शमील तो प्रश्न मागे लागेल त्यांच्या मला संपर्कात करतो आहे आणि मला वाटतं की मित्रपक्षांना सोबत घेऊन जावं लागत आहे. घेतलंही पाहिजे की तत्वतः आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत तिथं कोकणीच्या मंत्र्यासोबत आहेत त्यांना आम्ही घेतलेलं आहे. राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत. त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आहे, बाकी रिपब्लिकन पक्षाचे अनेक सहकारी आमच्यासोबत आहेत, शेका पक्ष आहे, अनेक जवळपास 9 ते 10 पक्ष आणि इतर सहकारी म्हणून 56 लोकांची साधारण आम्हाला एक मूठ आम्ही बांधलेली आहे. त्यामुळे आम्ही निश्चित यशस्वी होऊ याबद्दल मला चिंता नाही. चंद्रपूरप्रमाणे औरंगाबादचं बदल नाही का? चंद्रपूरप्रमाणे औरंगाबाद आम्ही देऊच केली होती ना. औरंगाबादला आम्ही अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देऊ केली होती. आमच्या उमेदवाराने सुद्धा त्यांना सांगितलं की तुमची इच्छा असेल तर आम्ही माघार घेतो, इथपर्यंत झालं. शेवटी निर्णय त्याला घ्यायचा आहे. काय म्हणून आहे लोक असे की आजचं जे वातावरण राज्यामध्ये देशामध्ये आहे, विद्यमान भाजप सेना सरकारच्या विरोधामध्ये एकंदरीत परिस्थिती आहे. शेतकरी त्रस्त आहेत, व्यापारी त्रस्त आहेत, सुशिक्षित बेकार त्रस्त आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे. संपूर्ण देशामध्ये असंतोष मोठ्या प्रमाणावर आहे. तो व्यक्त करण्याकरता मतपेटी हे एक माध्यम आहे. त्यातून आपण पाहाल की जो उद्रेक आज लोकांच्या मध्ये निर्माण झालेला आहे ते व्यक्त करण्यासाठी निश्चितच मी पाहाल की परिवर्तन देशामध्ये घडल्याशिवाय राहणार नाही. एक करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकांचे धन्यवाद. 1 करोड दर्शकाचे धन्यवाद. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.